आज महाराष्ट्राचं मन हरवलं. ज्यांच्या सन्मानासाठी लोकांनी राजकारण विसरलं तो नेता होता शिवाजीराव कारडे. चला जाणून घेऊ त्या माणसाचा प्रवास जो फक्त आमदार नव्हता, लोकांचा आधार होता. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आबा. आज आपण बोलणार आहोत त्या व्यक्तीबद्दल ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी अर्पण केलं. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेले पण हृदय मात्र लोकांसाठी जळणारे शिवाजीराव कारडिले. 17 ऑक्टोबर हा दिवस महाराष्ट्रासाठी एक दुःखद क्षण घेऊन आला. भाजपाचे ज्येष्ठ नेते व राहुरीचे आमदार शिवाजीराव कारडिले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मृत्यूने फक्त देह नेला, त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि लोकांवरचे प्रेम नाही. शिवाजीरावाचा जन्म 1959 मध्ये नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यात झाला. ते एका साध्या शेतकरी कुटुंबात वाढले. घरात संपत्ती नव्हती पण मनात मोठी स्वप्न होती, लोकांसाठी काहीतरी करायचं. तरुणपणात त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. सकाळी गाय म्हशी सांभाळणं, दूध गोळा करणं आणि मग गावगाव पोहोचणं हा त्यांचा दिनक्रम होता. पण या रोजच्या प्रवासात त्यांनी लोकांचं दुःख, अडचणी आणि समाजातील असमानता जवळून पाहिली. याच जाणीवेतून त्यांनी ठरवलं, गाव बदलायचं असेल तर राजकारणात उतरावंच लागेल. राजकीय प्रवासाची सुरुवात बघू त्यांची. शिवाजीराव कारडिले यांनी आपला राजकीय प्रवास गावाच्या सरपंच पदापासून सुरू केला. त्यांनी पहिले सरपंच झाले. गावकऱ्यांच्या छोट्या छोट्या समस्या ते स्वतः सोडवायचे. बघा, पहिले सरपंच झाले आणि नंतर गावातल्या समस्या ते स्वतः सोडवायचे. कधी पाणी पुरवठा, कधी शाळा, तर कधी रस्ता. त्यांची कार्यशैली होती मोठे बोलू नका. बघा, त्यांची कार्यशैली होती मोठे बोलू नका, काम करून दाखवा. लोक काय करतात, नुसतं बोलतात. त्यांचं म्हणणं आहे मोठं बोलू नका, काम करून दाखवा. हळूहळू लोकांचा विश्वास वाढला आणि तिथूनच सुरू झाला त्यांचा राजकीय कारकिर्दीचा मोठा प्रवास. सुरुवातीला त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. नंतर काळानुसार त्यांनी विविध पक्षामध्ये कार्य केले. बघा, अगोदर अपेक्षेमधून सुरुवात केली, नंतर काळानुसार त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेवटी भाजपामध्ये ते स्थिर झाले. पण पक्ष बदलला तरी विचार कायम राहिले. त्यांनी खूप पक्ष बदलले पण विचार कायम राहिले, जनतेसाठी काहीतरी करायचं. विधानसभेमध्ये यश बघू त्यांचं. राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव कारडिले हे 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले. बघा, त्यांचं यश बघा. राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव कारडिले 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले. ही काही एक साधी गोष्ट नाहीये. एका मतदारसंघामध्ये सलग 6 वेळा निवडून येणं हे लोकांना प्रचंड विश्वास असल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यांच्यावर लोकांचा खूप विश्वास होता. त्यांच्या कार्यकाळात राहुरी, कोपरगाव, नगर परिषद आणि शेकडो शाळा, रस्ते, पाणी योजना आणि आरोग्य सेवा केंद्र उभी राहिली. बघा, त्यांच्या कार्यकाळात राहुरी तालुक्यात नगर परिसरात शेकडो शाळा, रस्ते, पाणी, आरोग्य सेवा केंद्र उभे राहिली. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांना पराभव केलं आणि पुन्हा एकदा दाखवून दिलं लोकांच्या तोच नेता जो लोकांसाठी राहतो. बघा, शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे त्यांचा पराभव केला आणि पुन्हा एकदा दाखवून दिलं की लोकांचा नेता तोच जो लोकांमध्ये राहतो. त्यांनी राजकारणात सत्ता नाही तर सेवा निवडली होती. बघा, त्यांनी राजकारणात सेवा निवडली होती. समाजासाठी काय काय योगदान दिलं त्यांनी बघू. शिवाजीराव कारडिले यांचा सामाजिक दृष्टिकोन वेगळाच होता. दुग्ध व्यवसायापासून तर हजारो लोकांचा रोजगार. बघा, दुग्ध व्यवसायापासून त्यांनी हजारो लोकांना रोजगार दिला. महिलांसाठी सेल्फ हेल्प ग्रुप, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मोहिमा, तर तरुणांसाठी शिक्षण आणि नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या. बघा, त्यांच्या सामाजिक योगदान किती आहे बघा. दुग्ध व्यवसायातून हजारो लोकांना रोजगार दिला, महिलांसाठी सेल्फ हेल्प ग्रुप, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी मोहिमा, तर तरुणांसाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. ते प्रत्येक गावात सहज दिसायचे. कोणीही मदतीसाठी बोलवलं तर ते तिथे पोहोचायचे. ते म्हणायचे, मी नेता नाही रे. बघा, ते काय म्हणायचे, मी नेता नाही रे, मी तुमच्याच गावातला सामान्य माणूस आहे. त्यांच्या कार्यामुळे राहुरी तालुक्यात लोक त्यांना सर्वसामान्य नेता म्हणतात. त्यांच्या सभांमध्ये लोकांना नेहमी आपलं माणूस भेटल्याचा भाव यायचा. बघा, त्यांच्या सभामध्ये लोकांना वाटायचं आपला माणूस भेटला. 17 ऑक्टोबर रोजी अचानक बातमी आली, शिवाजीराव कारडिले यांचं निधन झालं. संपूर्ण नगर जिल्हा आणि महाराष्ट्रभर शोकाकुळ पसरली. राजकीय नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी, सामान्य जनता सगळ्यांनी एकमेकांना म्हटले, एक खरा लोकनेता हरवला. बघा मित्रांनो,
17 ऑक्टोबर रोजी जे झालं, तर सगळ्यात लोकांनी म्हटलं की एक खरा लोकनेता हरवला. त्यांचं शरीर आता आपल्यात नाहीये, पण त्यांच्या कामाचं आणि विचाराचं वारस कायम जिवंत आहे. त्यांच्या मुलामुळे ते कार्यकर्त्यामुळे पर्यंत सगळे म्हणतात, त्यांच्या मुलापासून ते कार्यकर्त्यापर्यंत सगळे म्हणतात, कर्डिले साहेबांनी शिकवलं गेलं, कर्डिले साहेबांनी शिकून गेले, काम करावं नाव आपोआप होईल. बघा, कर्डिले साहेब काय शिकून गेले? काम करा, नाव आपोआप होईल. त्यांनी आपल्यासाठी एक प्रेरणादायी संदेश दिला. मित्रांनो, शिवाजीराव कर्डिले यांचा प्रवास आपल्याला एक मोठा धडा देतो. सुरुवात कुठून झाली हे महत्वाचं नाही. बघा, सुरुवात कुठून झाली हे महत्वाचं नाही. मनात लोकांसाठी प्रेम आणि प्रामाणिकपणा असेल तर कुठेही पोहोचू शकतो. ते म्हणतात, मनात लोकांसाठी प्रेम प्रामाणिकपणा असेल तर आपण कुठेही पोहोचू शकतो. ते म्हणायचे राजकारण म्हणजे पैसा नाही. बघा, ते म्हणायचे राजकारण म्हणजे पैसा नाही, लोकांचा विश्वास आहे, आणि तो विश्वास त्यांनी आयुष्यभर जपला. बघा, त्यांनी हा विश्वास आयुष्यभर जपला. आज त्यांच्या स्मृतीत आपण सगळे एकच वाक्य म्हणूया, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि समर्पण हेच त्या खऱ्या नेत्याची ओळख आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला त्यांच्या जीवन प्रवासाची ओळख देण्यासाठी आहे. जर तुम्हाला त्यांचे कार्य, त्यांची प्रेरणा आणि त्यांचा संदेश आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अधिक लोकांपर्यंत एका सामान्य माणसाचा प्रवास पोहोचेल. जय महाराष्ट्र,